नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला तुमचं स्वतःचं घरचं डिझाईन कसं तयार करायचं हे शिकवणार आहे. तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा लागेल स्वीट होम 3D नावाचं एक ॲप्लिकेशन आहे. ते तुम्ही विंडोजला सर्च करू. ते कसं शोधायचं ते आपण आता बघूयात. आपण पहिल्यांदा इंटरनेट कनेक्शन चालू करून ब्राउझर ओपन करूया आणि त्याच्यामध्ये गुगलला सर्च करूया स्वीट होम 3D डाउनलोड आणि एंटर की प्रेस करूया. त्यानंतर या इथे डाउनलोडच्या सेक्शनवर क्लिक करा. या इथं फ्री व्हर्जन अवेलेबल आहे सोर्स. तर आपल्याला काय पाहिजे, फ्री व्हर्जन पाहिजे ते आपण डाउनलोड करायचे. त्याला क्लिक करा. आपण फक्त फ्री व्हर्जन याच्यामध्ये घेणार आहे. ते पेड व्हर्जन सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर या इथे क्लिक करूया. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आता इथे हे डाउनलोड होईल. तर हे तुम्ही डाउनलोड करून सेव्ह करून घ्या. मी हे सगळं केलेलं आहे. तर त्यामुळे आता आपण डायरेक्ट ओपन करू. तर या इथं स्वीट होम 3D याच्यावर डबल क्लिक करून आपण ते ओपन करूया. तर याचा वापर करून तुम्ही तुमच्या घराचं डिझाईन, आपले आतलं इंटेरियर डिझाईन किंवा कोणत्या प्रकारचे पाहिजे, त्याला टेक्स्चर कशा पद्धतीचं पाहिजे, किंवा तुम्ही फ्लॅट जर घेणार असाल तर ते कसं, तर ते सगळं इथं दाखवलं जातं. तर आपण मॅक्सिमाइज करू. तर याच्यामध्ये तुमच्या घराचं लेआउट दाखवलं जातं आणि या इथं 3D मध्ये आपण याची असतात चेक करूयात. आपण सगळ्यात पहिल्यांदा एक बेडरूम पहिल्यांदा आपण क्रिएट करू किंवा लिव्हिंग रूम तयार करू आपण. तर लिव्हिंग रूमला क्लिक करू. तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा इथं वॉल भिंती तयार केल्या पाहिजे. तर त्यासाठी या बटनवर क्रिएट वॉल्सवर क्लिक करा. मला जेवढी भिंत पाहिजे आपण फक्त एकच खोली तयार करूयात सध्या. एक क्लिक, परत इथे एक क्लिक, इथे एक क्लिक, आणि ज्यावेळी शेवटची भिंत घ्या जिथं कंप्लीट करायचं तिथं डबल क्लिक करा. तर अशा पद्धतीने तुमची एक भिंत तयार झालेली आहे. त्या इथे बघा 3D मध्ये दाखवले. आपण कसं चार दिशांना बघू शकतो. 3D मॉडेल आहे. जर तुम्हाला इथं मध्ये पार्टिशन पाहिजे, 2 रूम करायचे, तर इथं मध्ये कुठेही क्लिक करून या इथं डबल क्लिक करा. या इथं बघाल तुम्ही दोन भिंती झालेल्या आहेत, 2 रूम झालेत. आपल्याला एकच रूम पाहिजे, आपण तेवढी सिलेक्ट करूया. त्यानंतर आपल्याला तिथं रूम तयार करायचे. तर यासाठी क्रिएट रूमला क्लिक करा. एक सोपी पद्धत आहे. त्या 4 भिंतीच्या मधोमध डबल क्लिक करा. एक रूम तयार होईल. त्या इथं रूमचा स्क्वेअर मीटर सगळं दाखवतं. ते तुम्ही कमी जास्त करू शकता. आता या इथं आपण राईट क्लिक करू. या भिंतींवर राईट क्लिक करू आणि मॉडिफाय रूम त्याला क्लिक करू. तर याला तुम्ही लावूया लिव्हिंग रूम. जस्ट ओकेवर क्लिक करा. या इथं नाव आलं त्याला. त्याचं टेक्स्ट साईज वाढवायचं असेल तर टेक्स्ट इथला वाढवूया. कमी पाहिजे कमी करूया. तर आता याच्यामध्ये ही जी भिंत तयार केलेली आहे याच्यामध्ये आपल्याला सगळं साहित्य घातलं पाहिजे. तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण एक टेबल घेऊयात. एक राऊंड टेबल वगैरे आहेत किंवा सोफा घेऊयात आपण सगळ्यात पहिल्यांदा. आम्हाला सोफा आवडतोय, आपण सोफा घेऊयात. या इथं नाही टाकायचा. तर या इथं तुम्हाला या इथं बघा हा सोफा आला, इथं आपण सेव्ह केला. या इथं
क्लिक इथं गेल्यानंतर सर्कल येते, त्याच्यातून तुम्ही सोफा कोणत्याही डायरेक्शनला फिरवू शकता. याची साईज वाढवायची, मूव्ह करायची मूव्ह करू शकता, किंवा जर याची कोपऱ्यावर जाऊन जर तुम्हाला इथे साईज वाढवायची असेल, जर तुम्हाला सोफ्याची साईज वाढवायची असेल तर अशा पद्धतीने तुम्ही सोफ्याची साईज वाढवू शकता. तर आता पहिल्यांदा आपल्याला भिंत तयार केली पाहिजे. भिंत तयार केली तर दरवाजा लागेल. तर डोअरमध्ये बघूयात आपण. तर त्यासाठी आपल्याला डोअर्समध्ये गेलं पाहिजे, डोअर्स अँड विंडोज. तर आपण एक डोअर चान्स घेऊयात, डोअर ग्लास. त्याच्यावर गेल्यानंतर इथं मोठं होतं घेऊयात. एक दरवाजा घेऊयात तिथं. तो बाहेरच्या बाजूने खोलायचा की आतल्या बाजूने ते तुम्ही ठरवू शकता. आपण आतल्या बाजूला ठेवू. तर या इथं बघा एक दरवाजा तयार झालेला आहे. याची तुम्ही साईज वाढवू शकता, कमी करू शकता. ती साईज वाढवली आपण. त्याची साईज जर तुम्हाला कमी करायची, साईज कमी जास्त तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही घेऊ शकता. या खाली बघा साईज कमी जास्त आपण एवढी साईज सफिशियंट आहे. डोर झाल्यानंतर आपण आता घेऊयात विंडो. विंडो 2x3 घेऊयात. बघा या इथं विंडो आली. आपण आणखी एक घेऊयात विंडो. इकडे एक आली. जर तुम्हाला त्याचा कलर चेंज करायचा असेल तर राईट क्लिक करून मॉडिफाय फर्निचरला क्लिक करा. याच्यामध्ये या इथं तुम्हाला कलर तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. तुम्हाला कोणत्या पद्धतीचा कलर पाहिजे ते तुम्ही सिलेक्ट करा आणि येस ओके क्लिक करा. या इथं बघा कलर चेंज झाला. त्याच पद्धतीने आपण याचा कलर सुद्धा चेंज करू शकतो. आणि तुम्ही जे जे काही सिलेक्ट केले असेल ते या इथं डिस्प्ले बघा, तो विंडो ती तुम्हाला डिस्प्ले ऑन ऑफ तुम्ही करू शकता. हे बघा ऑन होतं ते आता ऑफ केले, ऑफ करून ऑन. तर अशा पद्धतीने तुम्ही टाकू. आता या घरामध्ये तुम्हाला समजा टेबल पाहिजे, तर आपण काय करूया, एक टेबल थोडासा छोटासा घेऊया. पहिल्यांदा चेअर घेऊया. जायचं चेअर कुठे, आता चेअरचं कोण बघा कुठे, तर ते आपण भिंतीच्या कडेला करूया अशा पद्धतीने. आणि एक राऊंड टेबल घेऊयात. जायचं बघा राऊंड टेबल. चेअर थोडीशी पुढे घेऊयात आपण. आहे ना छान. आता या सोफ्याच्या पुढे जर आपण आणखी एक टेबल घ्यायचं म्हटलं तर तो सुद्धा आपण या इथे घेऊ शकतो. याची साईज वाढवायची तर तुम्ही वाढवू शकता. हे करायचे ते सर्व तुम्ही करू शकता. आता या भिंतीवर जर समजा तुम्हाला एक टी व्ही ठेवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा एक प्लेन एक टेबल घ्यावं लागेल. ते वेगवेगळे डिझाईन्स आहेत, तर तुम्ही त्यातले एक डिझाईन कोणतेही घेऊ शकता. आपण सगळ्या कमी करूया आणि त्यात एक टी व्ही सेट आपण घेऊया. पाहिलं तुम्ही, आपण अशा पद्धतीनं एक इंटिरियर डेकोरेशन आपण तयार करतो. त्यामध्ये अशाच पद्धतीनं खूप साऱ्या सुविधा आहेत. आता जसं की आपण लाईटवर क्लिक करून तुम्ही लाईट बल्ब कुठे जोडायचे ते जोडू शकता. फ्लोअर लॅम्प, हे बघा फ्लोअर लॅम्प इथे आली.